दिल्लीतली नमक हराम की हवेली काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आजही दिल्लीत एक जुनी वास्तू आहे, ती म्हणजे नमक हराम की हवेली. आता याची कहाणी अशी की यशवंतराव होळकर यांनी एक एक प्रदेश जिंकत आपलं राज्य स्थापन करत होते. या प्रवासात त्यांना अनेक साथी मिळाले आणि त्यातलाच एक म्हणजे भवानी शंकर बक्षी. बराच काळ यशवंत महाराजांसोबत काम केल्यानंतर महाराजांनी लाला भवानी शंकर बक्षी याला महत्वाच्या कामाची पदं दिली आणि त्याला विश्वासाचा माणूस बनवलं. पण पुढे भवानी शंकर बक्षी इंग्रजांना जाऊन मिळाला आणि त्यानं बरीच महत्वाची माहिती इंग्रजांना दिली. तो इंग्रजांच्या गोटात सामील झाला आणि याचं बक्षीस म्हणून इंग्रजांनी त्याला एक हवेली भेट म्हणून दिली. आणि भवानी शंकर आपल्याला दिलेल्या दिल्लीतल्या हवेलीत राहायला गेला. पण दिल्लीतील लोकांना होळकर महाराजांविषयी विशेष आदर होता. इंग्रजांना लढाईत खडे चारणारे महाराज लोकप्रिय होते आणि म्हणूनच जेव्हा शंकर बक्षीनं केलेली फंद फितुरी इथल्या लोकांना कळली तेव्हा ते तोंडावर भवानी शंकर याला नमक हराम म्हणू लागले आणि याच लोकांनी त्यांच्या हवेलीला नमक हराम की हवेली असं नाव दिलं आणि त्या गल्लीला सुद्धा नमक हराम की गल्ली म्हणू लागले. आणि हीच फितुरीची वास्तू आजही दिल्लीमध्ये उभी आहे. तुम्हाला याबद्दल माहित होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.